हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर ब्लॉगचं हे चॅनल होतं, परंतु माझे तुम्हाला स्टडी ब्लॉग दाखवणं काही होत नाही आहेत. आणि आता नुकतीच आपल्याला जी आपली तलाठी भरती आहे तर ती एमपीएससी मार्फत होणार आहे असे नोटिफिकेशन्स आता आलेले आहेत आणि त्याची प्रक्रियासुद्धा आता जोरात सुरू आहे. त्याचसोबत इतर ज्या काही सरळ सेवा परीक्षा असतील त्याही आता होणार आहेत. आपल्या येत्या जून जुलैमध्ये आपल्याला त्या जाहिराती दिसतील. तर त्यासाठी तुम्ही सगळ्याजणी, आता मला माहिती आहे माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा गृहिणी आहेत त्या सरळ सेवेची तयारी करणाऱ्या, टीईटी असणाऱ्या किंवा कंबाईन असणाऱ्या एक्झामची तयारी करणाऱ्या आहेत. त्यामुळे मग मी ठरवलेलं आहे की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचसोबत जी केची आणि जमलंच तर मॅथ्सची सुद्धा काही दिवसांनी क्लासेस स्टार्ट करणार आहे मॅथ्सचे. बाकी हे जे मराठी व्याकरण आहे आणि इंग्लिश व्याकरण आहे याचे आता क्लासेस आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये करता येतील. त्याचसोबत आपलं जे मेन चॅनल आहे ड्रीम एमपीएससी नावाचं, तर त्यावरती कंबाईनची सुद्धा मी बॅच घेणार आहे, ज्यामध्ये मला जे विषय खूप चांगल्या पद्धतीने सांगता येतील ते सगळे विषय मी तिथे घेणार आहे. आणि तुमच्यासोबत जी काही स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा फ्रीमध्ये शेअर करणार आहे. काही व्हिडिओज त्यामधले मेंबर्स ओनली असणार आहे, तर ते तुम्हाला बघण्यासाठी मेंबरशिप घ्यावी लागेल. आणि या चॅनलवरती सुद्धा काही व्हिडिओज जे आहेत ते नंतर, सध्या तर सगळं आपलं फ्री असणार आहे या चॅनलवरती. सो आता आपला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे इन्शुअर करते की तुम्हाला मराठी व्याकरणसाठी कुठल्याही दुसऱ्या क्लासची गरज पडणार नाही. असं मराठी व्याकरण तुमचं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून होईल. अतिशय चांगल्या पद्धतीने ते होईल. आणि जे आता तुम्हाला माहिती आहे की TCS आधी एक्झाम घ्यायची, तर त्या अनुषंगाने पेपर सेट व्हायचा. आता जर एमपीएससीकडे परीक्षा गेली तर मग पेपरसुद्धा तसाच येईल किंवा आपल्याला अभ्याससुद्धा त्या लेवलचा करावा लागेल. मग इतका डीप असेल का? तर ऑब्व्हियसली सरळ सेवा आहे, त्यामुळे खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका. परंतु आपल्याला करायचं पक्कं आहे. त्यासाठी मग आपण मराठी ग्रॅमर जे आहे ते डिटेलमध्ये करणार आहोत. तर ते आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेऊ. आणि तुम्हाला त्यासाठी काहीच नाही करायचं आहे. आपले एक एक जे व्हिडिओज येतील तर त्यानुसार तुम्हाला एक एक व्हिडिओ कंप्लीट करून त्याचे नोट्ससुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. आणि जर शक्य झालं तर मी त्याची PDF तुम्हाला लेक्चरच्या नंतर प्रोव्हाइड करत जाईल. त्यासाठी एक मी वेगळा व्हॉट्सॲपचा ग्रुप म्हणा किंवा टेलिग्रामचं चॅनल आपण ग्रुप काढू, ज्यावरती मी तुम्हाला त्या नोट्स शेअर करत जाईल. तर ते तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी तुम्हाला ते जॉईन करण्यासाठी तुम्हाला वरती नंबरसुद्धा देईल. त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप मेसेज केला तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करेल, जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स अवेलेबल होतील. तर ते व्हिडिओ जेव्हा होतील त्याच्यानंतर तो ग्रुप आपला सुरू होईल. परंतु तुर्तास इतकंच की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तलाठी भरतीसाठी फ्रीमध्ये तुम्हाला क्लासेस मिळणार आहे असं समजा. आणि त्या माध्यमातून तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कव्हर करू शकाल. यामध्ये तुम्हाला पेपर्ससुद्धा मी नंतर प्रॅक्टिससाठी देईल. त्याचसोबत काही प्रश्नांची प्रॅक्टिससुद्धा आपण करवून घेऊ. आणि इंग्रजी व्याकरण, तर इंग्रजीची बऱ्याच जणांना भीती वाटते. जे सरळ सेवेची तयारी करतात ना, तर त्यातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाचीच भीती वाटते. परंतु इंग्रजी व्याकरण हे भीती वाटण्यालायक न बघता त्याच्याकडे आपण एक लँग्वेज म्हणून किंवा एक काहीतरी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण ते सुद्धा कंप्लीट करून घेऊ. आणि त्याचेसुद्धा तुम्हाला इथे फ्रीमध्ये मी क्लासेस अवेलेबल करून देईल. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. सो या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच तुम्हाला मी सांगेल की नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चॅनलला आपला बेल आयकॉन असतो तो प्रेस करा. आणि तुम्हाला शक्य असेल तर मेंबरशिप जॉईन करा, कारण की मेंबर्स ओनली व्हिडिओज जे आहेत ते खूप युजफुल असतील याही चॅनलवरचे आणि आपल्या ड्रीम एमपीएससी या मेन चॅनलवरचे सुद्धा कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओज मिळतील. माझं बऱ्याच दिवसांपासून शक्य होत नव्हतं व्हिडिओ बनवणं, परंतु आता जे आहे ते कंटिन्यू व्हिडिओ बनवेल मी आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा लाभ घेता येईल. तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तुमची तयारी करू शकाल. तर एकदा नक्की ट्रस्ट ठेवून पहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिसअपॉइंटमेंट होणार नाही. आणि चांगले जे क्लासेस तुम्ही आता 5-5 हजाराच्या बॅचेस आहेत इंग्रजी व्याकरणाच्या, जर तुम्ही एमपीएससीच्या पहिल्या जे आपण पेड कोर्सेस घेतो तर त्यामध्येही एकच गोष्ट खूप पल्लाळ लावून शिकवलेली असते आणि विनाकारांचे व्हिडिओज बनवलेले असतात. तुम्ही बऱ्यापैकी जणांनी केले असतील, असं नाही म्हणत मी सगळ्यांचेच असे क्लासेस आहेत म्हणून, बरेच चांगले क्लासेस आहेत. परंतु जे गरजेचं नाही आहे ते आपल्याला कमी करता येऊन जे एक्झामला गरजेचं आहे तितकंच घेता यायला पाहिजे. आता पहिल्यांदा एमपीएससी जरी तलाठी भरतीची परीक्षा घेत असेल किंवा कुठलीही एक्झाम आपण तयारी करत असू, तर आपल्याला जर का जेवढं मेन गोष्टी आहेत म्हणजे आपली कॉन्सेप्ट जर लक्षात आली तर मग पुढे कसाही
जसं गणिताचं असतं, एक रीत लक्षात आली की कुठलाही प्रश्न आपल्याला सोडवता येतो, तसंच आपल्याला इंग्रजी व्याकरणाचं करायचं आहे आणि तसंच आपल्याला मराठी व्याकरणाचं करायचं आहे. सरळ सेवेची तयारी करणारे बरेच विद्यार्थी रट्टामार पद्धत वापरतात. ती पद्धत कुठे कुठे युजफुल ठरते, परंतु प्रत्येकच ठिकाणी ठरत नाही आणि मग थोडासा वेगळा प्रश्न आला की त्यांना तिथे प्रॉब्लेम जातो. तो जाऊ नये त्यासाठी जर आपल्याला एक प्रोसेस माहिती असली तर आपण व्यवस्थित त्या गोष्टी सगळ्या हँडल करू शकू. सो त्याच गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करेन मी आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओज आवडतील. सो पुढचा व्हिडिओ उद्या संध्याकाळी नक्की येईल, तर तुम्ही सर्वांनी आवर्जून बघा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची जी तयारी आहे ती योग्य प्रकारे चालू राहू द्या. सो त्या सर्वांना येणाऱ्या सगळ्या काही पुढच्या सरळ सेवा आहेत त्यासाठी ऑल द बेस्ट आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. प्रत्येक विषयाची एक सेपरेट वही करा, ज्यामध्ये मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, लेक्चरमध्ये दाखवेल ते सगळं लिहून काढा. त्याची तुमची एक छान अशी नोट्स तयार करा आणि त्याची वारंवार रिव्हिजन करा. नंतर शक्य झालं तर आपण क्वेश्चन प्रॅक्टिससुद्धा घेऊया आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा सराव चांगल्या प्रकारे करू शकाल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, या व्हिडिओखाली मला नक्की कमेंट येतील की तुमच्या अभ्यासाचं काय झालं आणि तुम्ही ब्लॉग का टाकत नव्हते किंवा स्टडी ब्लॉग टाका. तर जे काही शक्य होईल ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी नक्कीच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हालाही माहिती आहे, विनाकारणच काहीतरी दाखवायचं म्हणून ब्लॉग बनवायचा, म्हणजे 2 मिनिटाचा अभ्यास 10 मिनिटाचा ब्लॉग असं बनवून ते मी दाखवले नाहीत आणि ते मी दाखवू शकणार नाही. त्यामुळेच मी तुर्तास काही दिवस बंद केले होते व्हिडिओ, कारण कन्सिस्टन्सी माझीच नव्हती. तर मी तुम्हाला कुठल्या तोंडाने ज्ञान देणार आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहा आणि असा अभ्यास करा, मी एवढं केलं, असं खोटं नाटे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नव्हते. सो त्यामुळे ते बंद होते, परंतु जितकं लवकर शक्य होईल तितके लवकर तेही चालू होईल. सो तुम्ही त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की कनेक्टेड राहा. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.